नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी हॉटेल स्टाईल असं मटार पनीर. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. आता त्या पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आहे. आता इथे मी 3 कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत. त्या पॅनवर टाकून घेऊया. आणि कांदा आहे ना हा आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. 1-2-3 मिनिटं आपण छान असा आता परतून घेणार आहोत. कारण कांदा आपल्याला पूर्ण छान असा मऊसूत करून घ्यायचा आहे आणि त्याचा कलर सुद्धा चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. जितका छान आपण हा मसाला बनवू ना तितका हा मटार पनीर खूप छान लागतो एकदम. एक 2-3 मिनिटं झालेले आहेत. कांदा पण सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकते मी आलं. त्याच्यानंतर इथे मी 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपल्याला 1-2-3 मिनिटं हे पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे. तर अजून आपला कांदा व्यवस्थित शिजलेला नाही आहे. अजून आपल्याला 1-2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा आता बऱ्यापैकी आपला कांदा छान असा शिजलेला आहे. पाहू शकता कलर सुद्धा चेंज झालेला आहे. आता मी इथे 1 टोमॅटो घेतले बारीक चिरून. आता टोमॅटो सुद्धा आपल्या याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता आपण असंच बारीक गॅसला झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण ठेवणार आहोत. हे बघा इथे 1-2-3 मिनिटं झालेले आहेत. आता कांदा आणि टोमॅटो सुद्धा आपले छान असे झाले आहेत. हे बघा टोमॅटो सुद्धा छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता हे आपल्याला बारीक असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना पाणी नाही वापरायचं आहे. तर याच पॅनमध्ये आपण आता टाकणार आहोत 1 चमचा बटर. आता बटरच्या ऐवजी तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकता. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा इथे आपण मगाशी ग्रेव्ही करून घेतलेली आहे, छान असं वाटून घेतलेलं आहे. तेव्हा आपण याच्यामध्ये पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे. तर शक्यतो ना पाणी न टाकताच हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला छान अशी 3-4 मिनिटं आपण याच्यावर छान अशी परतून घेणार आहोत. म्हणजे ना ही जी ग्रेव्ही आहे ना ती पूर्ण आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनिटे ते झालेले आहे आपले. आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत. तर पहिल्या याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 मोठा चमचा धनेपूड. त्याच्यानंतर मी इथे टाकणार आहे 1 चमचा लाल तिखट. त्यानंतर मी इथे टाकते आहे 1 चमचा आपला मटर पनीर मसाला. त्याच्याऐवजी तुम्ही इथे किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता किंवा पालक पनीर कोणताही मसाला तुम्ही इथे यूज करू शकता. आता हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले आणि ग्रेव्ही आहे ते पूर्ण आपल्याला पुन्हा शिजून घ्यायचे आहे 3-4 मिनिट. व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा छान असं आपलं झालेलं आहे. मी याच्यामध्ये पुन्हा एकदा 1 चमचा बटर घातलेला आहे आणि आता पुन्हा 1 चमचा आपण याच्यामध्ये बटर वापरणार आहोत. तर पहिलं मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे. थोडंसं चिकट आहे त्यासाठी थोडंसं अगदी पाणी घालते ज्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं. आता हे आपल्याला व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा छान अशी आपली ती ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता पुन्हा आपण इथे आता 1 चमचा आणखीन बटर वापरणार आहोत. पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं हे आता मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं पुन्हा आपण परतून घेणार आहोत.
जितकं आपण छान असं हे परतून घेऊ ना तितकं मटर पनीर आहे ना खूप टेस्टी लागतं एकदम. आणि बटर वापरल्यामुळे तर आणखीन टेस्टी होतं हे बघा. इथे आता आपलं रेडी झालेलं आहे, पाहू शकता. छान असं तेल सुद्धा सुटलं आणि मस्त झालेलं आहे एकदम. आता मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी मटर. आता ही मी साधीच मटर घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी थोडी शिजवून घेतलेली आहे. जर तुम्ही फ्रोझन मटर वापरलात तर तुम्हाला शिजवण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण की ती शिजवलेलीच असते, त्याच्यामुळे तुम्ही ती डायरेक्ट टाकू शकता. पण ही मटर थोडीशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी पनीर. आता पनीर सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पनीर इथे मी असंच टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे फ्राय करून सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. हे बघा छान असे आपलं झालेले पाहू शकता तुम्ही. आता आवश्यकतेनुसार आपल्या याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. तर तुम्हाला जितपत जाड हवं आहे तिथपर्यंत, म्हणजे जितकं पातळ जाड हवं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. बघा मस्त एकदम कलर सुद्धा छान आलेला आहे आणि खूप छान वास सुटलाय, मस्त झालं एकदम. आता मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालते. थोडंसं मिक्स करून घेऊया आपण. मस्त झालं एकदम, पाहू शकता तुम्ही. आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी साखर सुद्धा घालणार आहे, अगदी थोडीशी. म्हणजे कसं ना, टोमॅटो घातलेला आहे, टोमॅटो थोडंसं आंबट असतं, त्याच्यामुळे थोडीशी साखर घातली ना की मटर पनीरला ना आणखीन छान अशी टेस्ट येते. हे बघा आता व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला आता जास्त वेळ शिजवायचं नाही आहे, कारण मटर आपली शिजलेलीच आहे आणि पनीर आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायचं आहे. त्यासाठी झाकण ठेवून आपण 1-2-3 मिनटं आपण ठेवणार आहोत. 1-2-3 मिनटं झालेली आहेत. मस्त वास येतो आणि तुम्ही पाहू शकता छान असं मटर पनीर आपलं तयार झालेलं आहे. बघा मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे, एकदम मस्त रेडी झालेलं आहे, अगदी हॉटेल स्टाईल. हे बघा आता हे आपलं रेडी आहे. आता मी हे काढून घेते. तर इथे आपले घरच्या घरी हॉटेल स्टाईल मटर पनीर तयार झाले. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते एकदम. हे तुम्ही नान सोबत, चपाती सोबत, तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.